नमस्कार शिक्षक मित्रांनो, काल 23 नोव्हेंबर रोजी नुकतीच टीईटीची परीक्षा पार पडली. त्यामधील पेपर क्रमांक 2 मधील गणित या विषयाचं विश्लेषण मी आज घेत आहे. चला तर सुरुवात करूयात. बघा, आपल्याकडे आहे टीईटीची बी प्रश्नपत्रिका, बी संच असणारी प्रश्नपत्रिका. त्याच्यामधील गणित विषयाचं आपण विश्लेषण घेतोय. संभावित उत्तरे सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. तर बघा, पहिला प्रश्न होता आपल्याला एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7, तर x अधिक 1/x बरोबर किती? आता हे a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार सोडवायचं होतं. याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3, ज्याचं उत्तर आहे 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? बघा, समभुज त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल किंवा लघुकोन त्रिकोण असेल. समभुज आणि लघुकोन मध्ये आंतरभागात असतो, काटकोनामध्ये काटकोन करणाऱ्या भुजांवर असतो आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये तो बाह्य भागात असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे विशाल कोन त्रिकोण. पुढचा प्रश्न बघा, मिश्र अपूर्णांकातले प्रश्न दिले होते, म्हणजे बेरीज वजाबाकी करायची होती. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनल उत्तर मिळतं 10.1/9. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 120 च्या घातांकात 188 भागाकारात 7 या भागाकाराची बाकी किती येते? बघा, 120 ला जर 7 ने भाग दिला तर बाकी उरते 1 आणि 1 च्या घातांकात तुम्ही कितीही संख्या घ्या, त्याचं उत्तर फायनल तुम्हाला एकच मिळेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ए चा घन अधिक बी चा घन या फॉर्मॅटमध्ये काहीतरी प्रश्न दिलेला आहे आणि खाली काहीतरी 2.91 अधिक 5.29 वजा 3.91 असं दिलंय. जर विस्तार सूत्र आपण याचं वापरलं तर खालचे सगळे अंक निघून जातात आणि फायनल ह्या दोघांची बेरीज शिल्लक राहते 2.3 अधिक 1.7. तर याचं फायनल उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीमध्ये एबीसी हे अनुक्रमे बाजू पीक्यू, क्यूआर आणि पीआर चे मध्यबिंदू आहेत. तसेच एलएमएन अनुक्रमे एसी, एबी, बीसी चे मध्यबिंदू आहेत आणि त्यांच्या बाजूंची लांबी दिली, जो पीक्यूआर हा त्रिकोण आहे. बघायला गेलं तर हा जो त्रिकोण आहे तो मोठा आहे, मध्यबिंदू जोडल्यानंतर हा त्रिकोण होईल. याची परिमिती जी होईल ती मोठ्या त्रिकोणाच्या निम्मी होईल आणि आतल्या त्रिकोणाची त्याच्यापेक्षा निम्मी होईल. म्हणजे त्या तिघांची बेरीज करून त्याला 4 ने जर भाग दिलात तर तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 9.4 सेंटीमीटर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 9.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, x अधिक 1 ने x चा 57वा घात अधिक 57 ला भागल्यास बाकी किती असेल? बघा, या प्रश्नामध्ये x अधिक 1 बरोबर 0 ठेवलात, x ची किंमत येईल -1. -1 ठेवून इथं जर तुम्ही 57वा घात केलात तर -1 अधिक 57 56 येते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, पीक्यूआरएस हा समांतरभुज चौकोन आहे. पीए आणि एसए अनुक्रमे क्यूपीएस व आरएसपी चे कोन दुभाजक आहेत, तर कोन पीएस चं माप किती? आता हे जर समांतरभुज चौकोन असेल तर ह्या दोन कोनांची बेरीज 180 असेल आणि हे कोन दुभाजक असल्यामुळे या आतल्या दोन कोनांची बेरीज 90 असेल. त्यामुळे उरलेला हा जो तिसरा कोन आहे त्याचं माप असेल 90 अंश. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 90 अंश. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? व्यक्तींची संख्या, त्यांना लागणारे अन्न समचलनात आहे. चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचा कर्ण हे देखील समचलनात आहे. हे जे तिसरा पर्याय आहे, दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि त्याच्या अंतराचा वेग, हे व्यस्त चलनामध्ये आहे. आणि शेवटचा जो आहे ते देखील समचलनामध्ये आहे. आपल्याला विचारलेला आहे व्यस्त चलनात कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बी हा वर्तुळ केंद्र व रेख एडी रेख सीडी स्पर्शिका खंड आहे, तर खालील चौकोन एबीसीडीचा प्रकार कोणता? आता बघितला तर ह्या दोन्ही त्रिज्या त्या एकरूप असतील आणि स्पर्शिका खंड देखील एकरूप असतात. ह्या वरच्या दोन भुजा आणि ह्या खालच्या दोन भुजा एकरूप असणारा चौकोनाचा प्रकार तो म्हणजे आहे पतंग. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पतंग. पर्याय क्रमांक 1, फक्त ए बरोबर. पुढचा प्रश्न दिलाय, x वजा 3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 व x वर्ग वजा kx वजा 6 चा मसावे आहे, तर k ची किंमत काढा. बघा, याचे अवयव जर पाडलात तर याचे अवयव आपल्याला मिळतील 3 1 3
आणि याचे अवयव मिळतील आपल्याला 3 दोन्ही 6 आणि 3 आणि 2 मधला फरक घेतला तर उत्तर आपल्याला मिळतंय 1. त्याच्यानंतर एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा तोटा किती? बघा, खरेदी असेल 8, विक्री असेल 5, 8 वरती 3 चा तोटा झालाय. शेकडा जर तोटा मला काढायचा असेल तर त्याला मी 100 न मल्टिप्लाय करणार. 3/8 गुणाकारात 100 आणि हे केल्यानंतर मला उत्तर मिळतंय 37.5. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली असता या चौकोनाची रचना करणे शक्य होईल? बघा, PQ ची लांबी दिली असती तरी शक्य नाही, कारण हा कोण आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर बाजू SR ची दिली असती, हा कोण माहिती नाहीये. RSP चं माप दिलं असतं, ही खालची बाजू, हा कोण माहिती नाहीये. राहिला पर्याय हा 3, पण याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे, त्यामुळे हा प्रश्न मे बी कॅन्सल होण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 103 जो आहे तो कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण पीआरच्या ऐवजी PQ जर असतं तर आपण पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे असं म्हणू शकलो असतो. पण जो काही निर्णय घेईल तो महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषद घेईल. पण हा प्रश्न मे बी कॅन्सल होईल, नाहीतर मग ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 104 नंबरचा प्रश्न, x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही? येणारं उत्तर धनसंख्या आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा एखादी संख्या धन ऋण असेल किंवा दोन्ही धन असतील. आता तिसऱ्या चरणात जर बघितलात तुम्ही, तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही संख्या ऋण असतात आणि ऋण संख्या यांचं बेरीज जे काय असेल ते ऋण येईल, त्यामुळे हे उत्तर आपल्याला मिळत नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर असेल. त्याच्यावरून एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागतं, तर एका व्यक्तीला किती पाणी पुरेल असं विचारलं. सरळ सरळ याचं घनफळ काढून त्याला 1000 ने मल्टिप्लाय करून बाकी 70 ने जर भाग दिला असता, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं 1232. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 100 संख्यांची सरासरी 40 आहे, त्यापैकी एक संख्या 30 आहे. 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली तर इतर संख्या लक्षात तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती? बघा, 30 काढून 70 घेतलंय, याचा अर्थ 40 त्याच्यामध्ये बेरीज वाढली. बेरीज वाढून त्याला पुन्हा जर तुम्ही 40 ने 100 ने भाग दिलात तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळतंय 40.4. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 2000 रुपयाचे 5 दराने 2 वर्षाकरिता चक्रवाढ व्याज काढायचं होतं. चक्रवाढ व्याज याचं उत्तर बघा, पहिल्या वर्षी असेल 100 रुपये, दुसऱ्या वर्षी असेल 100 आणि परत 5. तर मग पर्याय क्रमांक 3 205 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढं 1270 किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती असेल? साधा सरळ सोपा प्रश्न आहे. 1270 चे 12% काढा आणि ते 1270 मधून वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 1117.60. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर काही पुढचे प्रश्न बघूयात अजून. बघा, खालील आकृतीमध्ये समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले, त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? बघा, समलंब चौकोनाचं सरळ सूत्र आहे आपल्याला माहितीये 1/2 समांतर ज्या काही लांबी आहेत त्यांची बेरीज गुणाकारात उंची. बघा, समांतर लांबी 75 आणि 60 आहे, उंची 40 आहे. याच्या निम्म केलात तर तुम्हाला उत्तर मिळतंय 2700 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 11/3, 3/5, 7/9, 5/7, 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? बघा, 1 नंबरची संख्या याच्यामध्ये 3/5 येईल, 2 नंबरची संख्या 5/7 येईल, 3 नंबर 7/9, 4 नंबरला 9/11 आणि 5 नंबरची संख्या येते 11/3. मधली संख्या असेल तुमची 7/9, म्हणून पर्याय क्रमांक 1 7/9 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे, तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. बघा, लहान संख्या x मानलात, त्याच्यापेक्षा मोठी x+1, त्याच्यापेक्षा मोठी x+2 आणि त्याच्यावरून त्यांनी जी अट दिलेली आहे त्या अटीमध्ये ह्या किमती ठेवलात तर तुम्हाला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 4 28. आणि त्या 3 संख्या असतील 27, 28 आणि 29, यांची सरासरी काढलात तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 28. पुढं एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग चौरस सेंटीमीटर आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर ने कमी केली आणि लगतची बाजू 7 सेंटीमीटर ने कमी केली, याचा अर्थ बघा, चौरसाची बाजू एक जी आहे, आता बाजूचा वर्ग हा
क्षेत्रफळ असतो चौरसाचं, त्यामुळे याची बाजू होईल x सेंटीमीटर. एक बाजू x न कमी केली याचा अर्थ x वजा 3 आणि दुसरी बाजू x वजा 7 ने कमी केले. ह्या दोघांचं क्षेत्रफळ काढून ते x वर्ग मधून जर वजा केला आणि कॅल्क्युलेशन केला, सिंपल कॅल्क्युलेशन, तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल पर्याय क्रमांक 3 10x वजा 21. त्याच्यानंतर हे देखील कॅल्क्युलेशन होतं 6 चा घन छेदात 5 चा घन 541 चं वर्गमूळ काढायचं होतं 10 चा घन. सगळं सिंप्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळत होतं 2 पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाची रचना करता येते का असं विचारलं होतं. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये दोघांची बेरीज केलं तर ती तिसऱ्यापेक्षा लहान येते. दुसऱ्यामध्ये देखील तसंच आहे, दोघांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान येते. एखादा त्रिकोण काढायचा असेल तर दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा नेहमी जास्त पाहिजे. असं कुठं दिसतं आपल्याला, सी आणि डी मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सी व डी हेच फक्त बरोबर आहेत. याचं उत्तर आहे सी व डी बरोबर. हा प्रश्न ए वजा बी ए अधिक बी ए वर्ग वजा बी वर्ग ह्या सूत्राचं कॅल्क्युलेशन करून वगैरे काढायचं होतं. याचं उत्तर फायनल येते 5 पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा एका त्रिकोण एबीसी शेताच्या बाजूच्या लांबी अनुक्रमे एबी 60 बीसी 61 व एसी 11 आहे. तर बीसी ही मध्यगा काढली, बाजू बीसी वर मध्यगा एटी काढली असेल तर त्रिकोण एटीबीचे क्षेत्रफळ किती असेल असं विचारलंय. बघा हे पायथागोरसचा त्रिकूट आहे 60 61 11. 61 हा कर्ण होईल, 61 हा कर्ण होईल 1/2 पाया गुणिले उंची केलात तर इथं तुम्हाला मिळेल 30 आणि 11 त्रिक 33. 330 हे पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल. आपल्याला विचारले त्याच्यामध्ये मध्यगा काढली तर लहान दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असेल, 330 च्या निम्म 165 पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर हा थोडासा किचकट कॅल्क्युलेशनचा भाग होता. x चे 20% y आहे, y चे 20% z आहे आणि z च्या 20% 266.80 आहे. जर तुम्ही या संख्येला कॅल्क्युलेट केलात म्हणजे ह्या 266 ला 100 छेदात 20 केलात तर तुम्हाला झेड ची किंमत मिळाली असते. आलेल्या उत्तराला पुन्हा हा 20% काढून तुम्ही y ची किंमत मिळवू शकला असता आणि त्याच्यावरून पुन्हा x ची किंमत हे या बाजूने इकडे सोडवत आला असतात तर तुम्हाला फायनल उत्तर मिळालं असतं 33,350. त्याच्यानंतर बघा चौकोनाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर आपल्याला दिलेले आहेत 4 5 7 8 आणि LMNP या चौकोनाचा प्रकार कोणता विचारलाय. बघा आयत तर नाहीये, आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात, हे वेगवेगळे दिसत आहेत 4 5 7 8. आयत नाहीये. समांतरभुज समोरासमोरील समान पाहिजे, 4 आणि 7 समान नाहीये, 5 आणि 8 हे देखील समान नाहीये. किंवा समभुज मध्ये देखील समोरासमोरील कोण एकरूप असतात. त्यामुळे समांतरभुज ही नाही, समभुजही नाही, आयत नाही, राहतोय तो पर्याय फक्त समलंब चौकोनाचा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे समलंब चौकोन. त्याच्यानंतर अजय अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले 5 6. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती. बघा आजचं वय त्यांचं तुम्ही 5x आणि 6x मानू शकता. 20 वर्षानंतर अधिक 20 करून ते जे काही गुणोत्तर असेल ते गुणोत्तर किती दिले आपल्याला 9 10 दिले आणि हा तिरकस गुणाकार करून x ची किंमत काढून तुम्ही त्यांचं आजचं वय काढू शकता आणि त्याच्यामधून त्यांचं फरक आपल्याला मिळतंय 5 वर्ष पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर शेवटचा हा एक प्रश्न आहे. याही प्रश्नामध्ये थोड्याशा माहिती आपल्याला कमी पडल्यात, लक्षात येत नाही नेमकं काय आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न रद्द होऊ शकतो. बघा इथं त्रिज्या आहे, ही स्पर्शिका आहे, हा 90 अंशाचा असतो, हा देखील 90 अंशाचा असेल, ही सामायिक बाजू आहे. त्याच्यामध्ये त्या दोनच माहिती आपल्याला इथे मिळत आहेत. त्या दोन माहितीवरून एकतर कर्णभुजा असेल किंवा बाकोबा असेल, दोन्हीपैकी कन्फर्म मी आता सांगू शकत नाही. जेव्हा परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिका येईल तेव्हा कन्फर्म होईल किंवा मे बी हा प्रश्न रद्द होऊ शकतो. अशा प्रकारे आपण गणित विषयातील सर्व 30च्या 30 प्रश्नांचं विश्लेषण इथं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या सेटनुसार प्रश्न खालीवर असतील तर चेक करा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असल्यास मॅथ विथ TR समेत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.